ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निगृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी यांना शनिवारी कल्याण पोक्सो न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। न्यायालयात या खटल्यात सरकारी वकिलांना सहाय्य करणारे वकील नीरज कुमार म्हणाले की आरोपी गवळीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली पिशवी अद्याप सापडलेली नाहीये असं सांगून पोलिसांनी न्यायालयात आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली। त्या बॅगचा शोध घ्यावा लागेल। कल्याणहून बुलढाणा येथे पळून जात असताना त्याने मोबाईलमधील सिम कार्ड काढून कसारा घाटात फेकलं अशी माहिती आरोपींनी सुरुवातीला दिल्याचंही कुमार यांनी सांगितलंय। आता शेवटच्या 2 दिवसाच्या कोठडीत विशाल गवळी यांनी तो कसारा घाटात टाकला नसल्याचं सांगितलंय। आरोपीने आपला मोबाईल एका दुकानदाराला 5,000 रुपयांना विकल्याचं सांगितलं। अद्याप तपास बाकी असल्याचं वकिलांनी सांगितलंय। चौकशी दरम्यान आरोपी प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती देतोय, त्यामुळे त्याला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता, परंतु पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना 18 तारखेपर्यंत MCR केलेला आहे। ज्या पद्धतीने मागच्या इंट्रोगेशन मध्ये आरोपी नंबर 1 ने सांगितलं की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता, परंतु आता ते मोबाईल कुठेतरी शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी 5,000 रुपयामध्ये विकलेला आहे। ते त्या लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे। ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन IDs वगैरे असतील, मेल्स वगैरे असतील, त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। त्याचबरोबर जे CDR पोलिसांनी निष्पन्न केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का, त्याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का, त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे। त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेलं होंडा शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे। युक्तिवाद करताना आरोपीचे वकील संजय धनके यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची गरज नसल्याचं सांगितलंय। पोलिसांनी मागच्या वेळेस सारखाच रिमांड रिपोर्ट आता दाखल केला होता। तपास काम बाकी आहे म्हणून अजून 3 दिवसाची PC मागितली होती, पण ऑलमोस्ट सगळा तपास काम पूर्ण झालेला आहे। मागच्या वेळेस पोलिसांनी सांगितलं होतं की मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचं, त्यांनी कुठे कसाराच्या घाटात टाकलेलं आहे, पण ते नसताना त्यांनी दाभाडे नावाचं कोणीतरी एक इसम आहे त्याच्याकडे दिलेले आहेत। तर तपासामध्ये त्यांनी सांगितलं की मी तिथे टाकलेलं नाही आहे, त्या माणसाला दिलेले आहे, तर त्याला आता रिकव्हरी करणार त्याच्याकडलं, त्याला बोलवलेलं तो येणार, मोबाईल आणि सिम कार्ड ते देणार आहे। म्हणजे कालच्यापासनं परवाच्या PC सांगत होते ते सगळं मोगम होतं, पण ते आज कोर्टात सिद्ध झालं आणि त्याच्यामुळे कोर्टाने MCR देऊन टाकला त्याला, म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीला पाठवलं। तपास पूर्ण झाला म्हणून 18 तारखेपर्यंत त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली कोर्टाने। तुम्ही पोलीस संरक्षणाची हो, मी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे, कारण तुम्ही बघताय की मला जास्त टार्गेट केलं जात आहे आणि ट्रोल करतायत, आणि ट्रोल करणारे पण लोक तेच जे एखाद्या मुलीला रस्त्यावर वार करतायत, मारतायत, बघणार आणि व्हिडिओ शूटिंग करणार असे लोकच मला ट्रोल करतायत। जे कर्तव्यदक्ष आहेत ते ट्रोल नाही करत आहेत, जे बघतायत की मुलीला मारतायत, वार होत आहेत, अशा लोकांकडनंच मी ट्रोल होतो। त्याच्यामुळे मला त्याची काही परवा नाही, करतायत ते प्रत्येकाने आपल्या हिशोबाने चालू आहे ते, पण ट्रोल करतायत। ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी NC पण केली होती एकदा अखिलेश शुक्लामध्ये, त्या अनुषंगाने मी कोर्टाला अर्ज करून पोलीस प्रोटेक्शन मागितलेले। आता कोर्टाने अर्ज मंजूर केला नाही केला तर कळेल थोड्या दिवस। हो, मान्य केली नाही अजून, ते पोलिसांना सेसाठी बोलवले त्यांनी, पोलीस सांगतील सगळं, मग त्याच्यात होईल डिसाईड काय तरी। पण धमकी देते तुम्हाला आणि काय असं नावासकट तर काय आपण सांगू शकत नाही ना, मग मी NC तशी दिली असती ना, तक्रार दाखल केली असती। आपल्याकडे सो कॉल समाजसेवक भरपूर आहेत की सोशल मीडियावर धमकी द्यायची, पिक्चरमध्ये राहायचं, असे खूप आहेत आपल्याकडे, पण ॲक्च्युली जेव्हा गरज असते ना समाजाला किंवा एखाद्या विक्टीम किंवा कोणावर काय अत्याचार होत त्यावेळेस कोणी येत नाही पुढे, झाल्यानंतर म्हणून मोबाईलमध्ये ह्याच्यात हे असलं चालूच राहतं। त्याच्यामुळे स्पेसिफिक कोणी धमकी दिली ते मलाही माहीत नाही, आणि आपण ह्याच्यावर सर्च केलं तर कळेल। मला माझ्या कुटुंबाला पण ट्रोल करतो। दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश VA पथरावले
यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली। शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता संतप्त नागरिकांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वाक्षरी मोहीम राबवली। तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी घोषणाबाजी केली। त्या मुलीची जी बलात्कार करून जी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे, जो आरोपी आहे विशाल गवळी व त्याच्याबरोबर इतर जे आहेत, तर आम्ही विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्यावी याच्याकरता लोकांची, कल्याणकरांची, सह्यांची मोहीम चालू केलेली आहे, हस्ताक्षर अभियान चालू केलेलं आहे। त्या निर्भया बचाव समिती कल्याणतर्फे आम्ही सह्यांची मोहीम चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही माननीय राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश, माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्ट यांना निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाचं जे चालवायचं आहे तर ते कल्याण आणि या जिल्हा सत्र न्यायालयामधला एक विशेष माननीय न्यायाधीश यांची नियुक्ती करायची आहे। या मॅटर करता कल्याण जिल्हा सत्र न्यायालयामधला जो सरकारी वकील आहे त्याची अपॉइंटमेंट करावी, ताकी हे जे मॅटर आहे, हे जे प्रकरण आहे रोज चालणार। हे जो प्रकरण जर रोज चाललं नाही तर आमच्या मुलीला आणि त्यांच्या पीडित परिवाराला रिझल्ट मिळणार नाही। तिसरी गोष्ट आम्ही याच्यात हे म्हटलेलं आहे की पोलिसांद्वारा जी चार्जशीट आहे ती चार्जशीट लवकरात लवकर सबमिट करून आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी हा कल्याण कोर्टाचा हा जो मॅटर आहे हा चालवून या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही मागणी निर्भया बचाव समिती कल्याण यातर्फे आम्ही केलेली आहे। 23 डिसेंबर रोजी विशालने तिसरी पत्नी साक्षीच्या मदतीने मुलीचं अपहरण केलं। त्याने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे। त्यानंतर जोडप्याने मृतदेह एका पिशवीत भरून कल्याण पडघा रस्त्यावरील बाबगाव येथे ऑटो नेला आणि तिथे फेकून दिला असा दावा पोलिसांनी केलाय। 24 डिसेंबरला मृतदेह सापडला आणि त्याच रात्री साक्षीला अटक करण्यात आली। विशालला दुसऱ्या दिवशी बुलढाण्यातील शेगाव येथून अटक करण्यात आली। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित T.S. भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित T.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966।